तुमचं पुन्हा एकदा आमच्या MSK व्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये। आणि आता आम्ही आहोत कोल्हापूरला। तर आम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये कोल्हापूर दर्शन घडवणार आहोत। तर आता आम्ही तयारी केली आहे। तर आता आम्ही चाललो आहोत ज्योतिबा पन्हाळा या साईडला आणि उद्या आम्ही महालक्ष्मीचं दर्शन घेणार आहोत। तर तुम्ही आमच्यासोबत या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा। चला भेटूया बाहेर। तर आता आम्ही सगळे रेडी झालेलो आहोत, हे बघा। आणि आता आमची गाडी लवकरच येणार आहे आणि स्पृहा सेल्फी काढते। पहिल्याची पूर्वीची घरं कोल्हापूरमधली। तर कोल्हापूरमधील फेमस जोगेश्वरी मिसळचा आस्वाद इथे आम्ही घेतला आणि मग पुढील प्रवासासाठी निघालो। कोल्हापूरपासून 14 किलोमीटर अंतरावर ज्योतिबाचा डोंगर आहे। या डोंगरावर ज्योतिबाचे मंदिर आहे। आपण आता पोहोचलो आहोत भव्य दगडी प्रवेशद्वारासमोर। तर दख्खनचा राजा ज्योतिबा, तर याच दगडी प्रवेशद्वारातून आपल्याला आज प्रवेश करायचा आहे। तर आताच आपण मुख्य प्रवेशद्वारातून आत आलो आणि आत येताच आपल्याला आजूबाजूला अशी हार फुलांची, खेळण्यांची वगैरे अशी दुकानं दिसतात। तर आपण मंदिरात येताना खाली पायऱ्या उतरून आलो। इतर ठिकाणी मंदिरात आपण बघतो की असं आपल्याला पायऱ्या वर चढून जाव्या लागतात। तर या 3 देवळांच्या मध्यभागी केदारलिंगाचे मुख्य देवालय आहे। या मूळ देवालयाचे बांधकाम ज्योतिबा भक्त किवळगावच्या नावाजी साळुंके पाटलांनी केलेले आहे। 1730 मध्ये राणोजीराव शिंदे यांनी या जागी हल्लीचे देवालय बांधले आहे। हे देऊळ 57 फूट लांब, 37 फूट रुंद असून त्याच्या शिखराची उंची 77 फूट आहे। प्राचीन काळात कोल्हापूर परिसरात दैत्यांनी हाहाकार माजवला होता। येथील जनता त्यांच्या छळाला कंटाळून गेली होती। कोल्हापूरच्या अंबाबाईलाही या दैत्यांनी त्रास द्यायला सुरुवात केली। या राक्षसांच्या छळापासून लोकांची मुक्तता करण्याकरिता अंबाबाईने तपश्चर्या करून केदारेश्वराला या दैत्यांचा संहार करण्याची विनंती केली। केदारेश्वराने राक्षसांशी युद्ध करून प्रमुख राक्षस रत्नासुराचा वध या डोंगरावर केला, म्हणून या डोंगराचे नाव वाडी रत्नागिरी पडले। रत्नासुराच्या वधानंतर अंबाबाईने अशी प्रार्थना केली की पुन्हा असे संकट येऊ नये, म्हणून तुझी दृष्टी सदोदित माझ्यावर असू दे। म्हणून अंबाबाईच्या रक्षणाकरता ज्योतिबाचे मंदिर कोल्हापूरच्या दिशेला दक्षिणाभिमुख आहे। ज्योतिबाचे दर्शन घेऊन थेट आम्ही पोहोचलो पन्हाळगड इथे।
तर आमचा पन्हाळगड पूर्ण फिरून झाला आहे आणि इथे वरती लहान मुलांना खेळण्यासाठी गार्डन सुद्धा आहे, खाण्यापिण्याची देखील उत्तम सोय आहे, राहण्याची पण सोय आहे इथे। तर आता आम्ही निघालो आहोत कणेरी मठ येथे। तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये। बाय बाय।